मंडळी, आजचा व्हिडिओ जरा खास आहे। आज आहे शनिवार आणि म्हणजे जे मागं दिसते हे चुंबळेश्वर। तर आज आपला हा ग्रुप चालला आहे चुंबळेश्वरला। हा संदीप, हा सुमित, हा आमचा बारका हाईट कम फाईट ज्यादा आमचा प्रज्वल, सोन्या आणि हा आमचा राजू। तर हा ग्रुप चालला आहे ट्रेकला। ॲक्च्युली घरचा काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे मी जाऊ शकत नाहीये, परंतु शूटची जबाबदारी या दोघांवर दिलेली आहे, संदीप आणि सुमितवर। तर बेस्ट लक तुम्हाला सर्वांना आणि व्यवस्थित ट्रेक करा। मान्सून मधला हा पहिला ट्रेक। ॲक्च्युली आपण फिजिकली उपस्थित नव्हतो, पण तरीसुद्धा ग्रुपने आपल्याला साऊंड देण्याची जबाबदारी दिली। थोडाफार आपण साऊंड देतोय। हा आमचा चुंबळ्याचा डोंगर, हा महादेवाचा रस्ता। ॲक्च्युली इकडं वन विभागाची भरपूर वृक्षारोपण झाली आहे, तसंच हा भाग बंदिस्त आहे, म्हणजे इथे बंदिस्त आहे, इतर प्राण्यांना अलाउड नाही। त्यामुळे जंगली प्राणी इथं भरपूर आहेत आणि पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण अतिशय हिरवंगार आणि छान। आता पुढं जे बघितलं तुमच्या लक्षात येईल की वड्याला पाणी आहे आणि विशेष म्हणजे हे पाणी अजून आम्ही पितो, एवढं हे स्वच्छ आहे, म्हणजे डायरेक्ट जाऊन वड्यातलं पाणी पिऊ शकता, एवढं छान पाणी आहे। महादेवाच्या डोंगराच्या बाजूला जाताना आपला हा ग्रुप, ॲक्च्युली या एरियात भीती एवढीच आहे की इथं 35 डुकरांचा एक कळप आहे मोठा, जो कधीही अटॅक करतो आणि तीच सगळ्यात मोठी रिस्क आहे या बाजूला। इतर प्राणी आहेत परंतु त्यांची एवढी भीती नाही आहे, तर त्या डुकरांपासून जरा सांभाळून राहावं लागतं। एक दोन अशा केसेस घडल्यात की ज्यांना हे डुकरं दिसलेले आहेत किंवा एक दोघा जणांवर डुकराने तसा अटॅक केला आहे, म्हणून या भागात फिरताना शक्यतो ग्रुपनंच फिरावं लागतं। एकटं फिरणं म्हणजे इथं जीवाशी खेळ आहे। देवाच्या डोंगराच्या निम्म्यावर गेल्यावर, म्हणजे आपल्या चुंबळेश्वरच्या कोपऱ्यावर गेल्यावर दिसणारा हा व्ह्यू, हा पलीकडचा करून हा चुंबळा, जिथून हा शूट करतोय तो फुटका, हा जो समोर दिसतोय तो किनईचा डोंगर, त्याच्या मागे आहे तो जरंडेश्वर, हा किल्लाकृती दिसतोय तो कल्याणगड, जिथे दत्त महाराजांचं पवित्र स्थान आहे। मागच्या आठवड्यामध्ये याच डोंगरामध्ये एक फेमस यूट्यूबर, जे आमच्या शेजारच्या गावचे आहेत, जीवन कदम दादा, त्यांनी मॅन वर्सेस वाईल्ड एक व्हिडिओ बनवलेला, म्हणजे ब्लॉग बनवलेला। त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की इथे किती घनदाट झाडे आहे आणि हा डोंगर किती फेमस आहे। हा ग्रुप आता शंभू महादेवाच्या मंदिराच्या जवळ पोहोचत आहे। या ग्रुपला लीड करत आहे आपला संदीप। शंभू महादेवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि ग्रुप चालले आहे इथून पुढे चुंबळेश्वराकडे। आता इथून पुढे महत्त्वाचा टप्पा आहे, त्यामुळे इथून पुढच्या व्हिडिओला साऊंड हाच ग्रुप देईल।
बघा आम्ही आता अर्धा डोंगर पार केलेला आहे. इकडून आम्ही वरती आलेलो आहे आणि आता इथं विश्रांतीसाठी सर्व मुलं बसलेले आहेत. थंड हवा येत आहे मस्तपैकी. मुलांनो कसं वाटतंय? सुमित हात बी वर होणार तुझा. प्रज्वल कुठं बसलाय पण थकलेला आहे हा. एनर्जी द्या कोणीतरी. आणि ते एक बाबा गुरे घेऊन आलेले आहेत चारायला म्हशी. ट्रेकिंग पॉईंट आपल्याला अजून 3 वर्ष करावं जायचं आहे चुंबळेश्वरवर. 7 टप्पे आहेत. 7 टप्प्याने आम्हाला चढायचं आहे. अजून घनदाट जंगल आहे आणि इथे असं महादेवाचं मंदिर आहे. इथून आम्ही वरती आलेलो आहे महादेवाच्या पाया पडून. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आता बळ आलेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे. चला मुलांनो स्टार्ट. रनिंग करायचं. होलेवाडीच आहे हो. बाबा काय चाललंय तुमच्याकडं? पेरण्या झाल्या का? आम्ही आलेलो आहे आता. चिंचणीचे आजोबा इथं आलेले आहेत गुरे घेऊन चारायला. ही बघा त्यांची गुरे. काय मग चाललंय तिकडं? काय नाही आमच्याकडे वातावरण सगळं ओके ना? काय काय आमच्या गावात कोण नाही पेशंट ना? तो बाबा सगळं काढून आपला. बाकी गुरं चाराय किती आपली गुरं सगळं तुमचं जायचं का? डबा विभाग घेऊन येतात सगळं. चला आता आम्ही चाललोय चुंबळ्यावर. आता आम्ही आलेलो आहे ते वाघजाई मंदिर इथं असं आहे समोर या गुहेत. आणि हे आम्हाला अजून टप्पा पूर्ण करायला. घनदाट जंगल आहे आता इथे तुम्ही पाहू शकता किती जंगल दाट आहे. आणि इथं आम्ही आता आलेलो आहे खटाव तालुका म्हणजे कोरेगाव तालुका आणि खटाव तालुक्याची बॉर्डर इथं आहे. इथून बॉर्डर चालू होती अशीच. ही दगडाची सगळं बॉर्डर आहे. इथून पलीकडं चिंचणीची हद्द लागते. इथून पलीकडं कोलेवाडीची हद्द लागते. आमचे गाव हे बघा आमचं गाव किती ब्युटिफुल नेचर. पूर्ण डोंगर नेचर मध्ये बसलेलं आहे आमचं गाव पूर्ण. आणि हा तुम्ही बघू शकता की नीचं मंदिर अंबाबाईचं. त्याच्या पाठीमागे जरंडेश्वर. लँग्वेज नीट. आणि आता आम्ही तुम्हाला एकदा ही बॉर्डर तरी दाखवतोच मी. इथून पलीकडे तुम्हाला हद्द दाखवतो. हे बघा ही बॉर्डर आहे पूर्ण. इथून पलीकडे चिंचणीची हद्द चालू होते. एकदा बघा जायचं मंदिर दाखवता. हे बघा या दगडाच्या मस्त बागचं मंदिर. हे बघा इथं असं वाघजाई मंदिर आहे. हे वाघजाई माताचं मंदिर आहे ते. इथे अशी गुहा आहे. इथे असे बसले आहेत मुलं वरती. मुलांनो आणि आता आम्हाला जायची वरती. आणि ते पहा तिथे महादेवाचं मंदिर आहे. मस्त गाव आहे आमचं. हे बघा जंगल पूर्ण जंगल आहे. डेंजर आहे. चला पुढे चला. आता कुठं नाही काय वाट शोधायला लागणार आहे आपल्याला. वाट इकडे इकडे मुलांना जावं लागलं आपल्याला. जंगलातून आपल्याला जायचंय. हा पूर्ण जंगल
मुलांनो चला. हे बघा आता पूर्ण आम्हाला वरती जायचं आहे चुंबळेश्वर. अजून इथे जायचं असते. हे खाली बघून बी चाला का होतात. महादेव मंदिर. तरी हे घनदाट जंगलातून आम्ही वर आलेलो आहे. इथे आमचे मावळे विश्रांतीसाठी थांबलेले आहेत. थकलेले आहेत ट्रॅकिंग करून करून. हे ऋषीमाने राजूमाने अजून आम्हाला मस्ती चाललेली आहे थोडी. टेक्निकल बघा आता मुले येत आहेत. हा सुमित. फायनली आम्ही आता वरती आलो आहे. आणि मोबाईल तरी हे वरती पोहोचलो आहे. झूम करून केले सगळं काय चालू नाही. फायनली आम्ही वरती पोहोचलो आहे. बघा फायनली वरती पोहोचलो आहे. फायनली आमचं गाव म्हणजे आम्ही चुंबळेश्वरवरती आलेलो आहे. फायनली लास्ट स्टेज. सरा पलीकडं आणलेला आहे आम्ही चटणी डबा सर्व आणलेला आहे सर्व मुलांचा. कांदा भाजी चटणी पेरू आणि मारीपॉल्ड. मला आज मस्तपैकी आस्वाद घेताना सर्व आम्ही इथून आलेलो आहे. सकाळी बघा तुम्हाला दाखवा झूम करून हे महादेव मंदिर आम्ही इथून चढलो आहे. हे घार आहे घार शिकारीसाठी आलेलं आहे. आसमान में छलांग लगा की मी आलेलो आहे बॅक साईडला म्हणजे ज्या की आमच्या विरुद्ध दिशेला भाडळे साईडला. आणि हा तुम्ही पाहू शकता हा घाट जो की आता नवीन घाट झालेला आहे डायरेक्ट डिस्कवर टू वाटार.